श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात देवपूजा करताना दिवा लावण्याचे एक वेगळेच महत्त्व आहे. असे म्हणले जाते की दिवा न लावता केलेले पूजन अपूर्ण असते. आपण जी काही पूजा करतो त्यांचे फळ आपल्याला दिव्या लावल्यावरच मिळत असते. त्यांचे कारण असे असते की आपण जी काही पूजा करतो ती पूजा भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे काम दिव्यामार्फतच होत असते. म्हणून देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावावा. घरात दिवा लावल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात. दिवा लावताना अशा प्रकारे लावावा की देवपूजा झाल्यानंतरही 3-4 तास तरी दिवा तेवत राहावा. पूजा झाल्यानंतर लगेचच दिवा मालवणे अशुभ मानले जाते आणि दिवा जितक्या वेळेपर्यंत तेवत असतो तोपर्यंत आपल्याला पूजेचे फळ मिळत राहते. त्याचबरोबर दिवा तेवत असताना घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होऊन जाते व आपल्या जीवनातील सर्व अंधकार निघून जातो. पूर्व व उत्तर दिशेला दिवा लावणे खूप शुभ असते, तर पश्चिम व दक्षिण दिशेला वेळ प्रसंगीच दिवा लावला जातो. दक्षिण दिशा ही पितरांची व यमदेवांची दिशा असल्याने श्राद्ध पक्ष किंवा पितरांची मृत्यूतिथी इत्यादी दिवशी या दिशेला दिवा लावावा. दिवा लावल्याने आपली फक्त पूजाच पूर्ण होत नाही, तर आपल्या जीवनातील अडचणी व बाधा दूर होतात. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की दिवा लावताना काही मंत्रांचा उच्चार केल्यास आपल्या सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण होतात. आपण असा एक मंत्र पाहणार आहोत, ज्याचा तुम्ही दिवा लावताना त्यांचा उच्चार केला तर तुम्ही जी इच्छा भगवंतांकडे व्यक्त कराल ती लगेचच पूर्ण होईल. चला तर मग पाहूया तो खास मंत्र. जेव्हा तुम्ही पूजन करता, दिवा लावता, त्यावेळी तुम्हाला या मंत्रांचा 3 वेळा जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे: शुभ करोति कल्याण आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. या मंत्रांचा 3 वेळा जप झाल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल लवकरच भगवंताकडे प्रकट करावी. असे म्हटले जाते की दिवा लावून मंत्र म्हटल्यानंतर आपण जर आपली इच्छा भगवंतांना सांगितली तर ती लगेचच भगवंतापर्यंत पोहोचते आणि आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.